2 वर्षात रुग्णसेवेचा विश्वास संपादन. साई समर्थ हॉस्पिटलचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात. रुग्णांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने 2 वर्षांचा यशस्वी सेवा प्रवास पूर्ण केला. या निमित्ताने हॉस्पिटलचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गेल्या 2 वर्षात विविध आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यात आली. रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक उपचार पद्धती, तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन आणि रुग्ण केंद्रित सेवेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेत डॉक्टर रोहन दरेकर, डॉक्टर सर्जय गुंजाळ, डॉक्टर सचिन तांबे, डॉक्टर सुशील शेवाळे, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर संदीप शिंदे तसेच DY सागर पडोल यांचे योगदान आहे. वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या टीमला शुभेच्छा दिल्या. पुढील काळात रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प हॉस्पिटल प्रशासनाने व्यक्त केला. साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे संतोष प्राईड कॅसल सिग्नलच्या पुढे महारुद्र हनुमान मंदिराजवळ कॅनरा बँकेच्या वर मखमलाबाद रोड, नाशिक येथे कार्यरत आहे. 2 वर्षांच्या सेवा काळात रुग्णांचा विश्वास संपादन केल्याबद्दल हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन होत असून आगामी काळासाठी विविध स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी साई समर्थ हॉस्पिटलला 2 वर्ष सक्सेसफुली पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सर्व डॉक्टरांचे, ज्या रुग्णांनी, रुग्णाच्या नातेवाईकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, या सगळ्यांबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. या 2 वर्षांमध्ये आम्ही ज्या रुग्णांची सेवा सक्सेसफुली करू शकलो व ज्यांना समाधानकारक आम्ही इथून डिस्चार्ज केलं, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सर्वात ठळक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास 2 वर्षांमध्ये साधारणपणे 1500हून अधिक रुग्णांवर हॉस्पिटलने सक्सेसफुली उपचार केले व योग्य व माफक दरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बऱ्याचशा क्रिटिकल केसेस सुद्धा आम्ही इथे ट्रीट केल्या आणि त्या सक्सेसफुली आम्ही डिस्चार्ज देखील केल्या. रुग्णांच्या नातेवाईकांनी दाखवलेला अपरिहार्य विश्वास या सगळ्यास कारणीभूत आहे. आमच्या डॉक्टरांची तज्ज्ञ टीम, इथला अनुभव असलेला स्टाफ आणि हॉस्पिटलमध्ये असलेले उच्च तंत्रज्ञान, या त्रिसूत्रीने आम्ही सर्व पेशंटवर सक्सेसफुली उपचार करू शकलो असा मला विश्वास आहे. इथून पुढेही आम्ही हाच विश्वास, हाच दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त रुग्णांना माफक दरामध्ये चांगले उपचार देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. नमस्कार. आज 15 ऑगस्ट 2026ला साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आम्ही नवीन वास्तूत येऊन 2 वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही गेल्या 2 वर्षात असंख्य रुग्णांना उत्तमरित्या उपचार करून आणि त्यांचे चांगले आशीर्वाद घेऊन अशीच आम्ही प्रगती करत राहू. तसेच आमच्याकडे गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये बऱ्याच गरीब रुग्णांचा आम्ही उपचार देखील सक्सेसफुली केलेला आहे आणि तेच आशीर्वाद घेऊन आम्ही अशीच वाटचाल करत राहू. आपल्या हॉस्पिटलमध्ये 10 बेडचा ICU आहे, 2 ऑपरेशन थिएटर आहेत, सेमी रूम, स्पेशल रूम आणि जनरल वॉर्ड आहे. टोटल 50 बेडचे हॉस्पिटल असून आपल्याकडे प्रकारच्या कॅशलेस सुविधा आहेत. सर्व प्रकारचे ऑपरेशन आपल्या इथे होत असतात. मागे गेल्या जवळजवळ 130 ते 140 मेंदूशी रिलेटेड शस्त्रक्रिया झाल्या आहेत, स्पाइन सर्जरी झाल्या आहेत. सर्व प्रकारचे ऑपरेशन आपल्या इथे उत्कृष्ट पद्धतीने होतात. आमची पूर्ण डॉक्टरांची टीम उत्तमरित्या सगळे उपदेत आहे. नमस्कार, मी डॉक्टर दीपक पाटील. गेल्या 2 वर्षापासून मखमलाबाद रोड येथे साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे 50 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल रन करत आहोत. या हॉस्पिटलमध्ये 10 बेडेड ICU आहे विथ डायलिसिस, टुडिको, इनहाऊस सुविधा उपलब्ध आहे. गेल्या 2 वर्षामध्ये महत्त्वाचं सांगायचं असं की बरेच पेशंट आम्ही हेड इंजुरी असो, स्पाइन सर्जरी असो, साधारण 83 वर्षाच्या आजीचे सुद्धा सक्सेसफुली आम्ही स्पाइन सर्जरी सक्सेस केलेली आहे. आजी आली त्यावेळेस चालण्याची क्षमता काहीच नव्हती, पण पेशंट वॉकिंग घरी गेलेला आहे. ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. एक पेशंट गेले 2.5 महिने झाले व्हेंटिलेटरवरती होतं. त्याला GBS नावाचा, जो गुल्यानबारी सिंड्रोम नावाचा आजार असतो,
हा होता. आज तो पेशंट स्वतःच्या पायावर चालत आहे. व्हेंटिलेटर वगैरे निघून साधारण 15 दिवस झाले. पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये त्याचा डिस्चार्जचा आमचा प्लॅन आहे. अशा अनेक प्रकारच्या उत्कृष्ट शस्त्रक्रिया आम्ही चांगल्यापूर्वक पेशंटला हे केले आणि अल्प दरामध्ये केलेल्या आहे. बरेच पेशंटला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आम्ही लाभसुद्धा दिलेला आहे. जी हेड इंजुरी असो, स्पाईन सर्जरी असो किंवा पॉलिट्रॉमा असो, ह्या सुविधा आम्ही मुख्यमंत्रीच्या सहायता निधीमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. बरेच पेशंट जे असतात हे ग्रामीण भागातले असतात, पेठ, सुरगाणा, हर्सूल साईडचे असतात. त्यांना आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये चांगली ट्रीटमेंट अवेलेबल केली आहे.